नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी विज्ञान यामधील 6वा पाठ वनस्पतींचे वर्गीकरण. आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की एचरने जी बीजपत्री व अबीजपत्री अशी सृष्टी निर्माण केली क्लासिफिकेशन करताना. त्याच्यापैकी आपण अबीजपत्रीमध्ये बघत आहोत. यामध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा म्हणजेच शैवाल, ॲल्गे आपण बघितले. त्याच्यानंतर फिनेरिया जो आपण ब्रायोफायटामध्ये पाहिला. याच्याविषयी आपण मागील सेशनमध्ये पाहिलेला आहे. आता या सेशनमध्ये आपण बघणार आहोत टेरिडोफायटा. टेरिडोफायटा म्हणजे ह्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचाच वापर करून पुढे वनस्पतींचं वर्गीकरण करण्यासाठी याचा फायदा झाला. म्हणजे टेरिडोफायटा म्हटलं की आपल्याला अशा प्रकारच्या वनस्पती असतील असं आपल्या डोळ्यापुढे येईल. म्हणजे वर्गीकरणासाठी त्यांनी जे निकष लावले त्या निकष मधल्या काही गोष्टी ज्या आहेत, क्रायटेरिया मधल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे आपण एक्सप्लेन करतोय. चला तर मग पाहूया वनस्पतींचे वर्गीकरण. इथे पहा विभाग तिसरा आहे टेरिडोफायटा. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. आधीचे आपण जे दोन विभाग बघितले होते ब्रायोफायटा आणि याच्यामध्ये थॅलोफायटामध्ये, त्याच्यामध्ये थॅलोफायटामध्ये आपण वनस्पतींना अशा प्रकारचे अवयव दिसतच नव्हते, तंतू होते ते, आणि आपण ते मऊ वगैरे त्यांचं शरीर असतं. त्याचप्रमाणे आपण दुसरा बघितला तो म्हणजे ब्रायोफायटा होता, ज्याच्यामध्ये मुळांच्या जागी मुलाफ असतात, ते जास्त खोलवर गेलेले नसतात आणि त्यांचं शरीर चपट होतं. आता आपण टेरिडोफायटा बघतोय. याच्यामध्ये हे जे अवयव आहेत, मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव आपल्याला दिसू शकतात. म्हणजे उघड्या डोळ्याने आपण ते बघू शकतो, सूक्ष्मदर्शकाखाली बघायची गरज नाही, आपल्याला दिसतात. पाणी व अन्न वाहनासाठी स्वतंत्र उती असतात. आता मी तुम्हाला याच्याविषयी सांगतो बघा. उती म्हणजे काय, तर आपण जर टीएस घेतला, कोणत्याही वनस्पतीचा टीएस म्हणजे ट्रान्सफर सेक्शन घेतला, आडवा छेद, तर आपल्याला, आणि त्याच्यामध्ये जर मिथिल ऑरेंज किंवा इओसिन नावाचा इंडिकेटर टाकला आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर मध्यभागी अशा नळीसारखा आकार दिसतो आणि मध्यभागी असलेल्या भागाला आपण झायलेम असं म्हणतो. झायलेम म्हणजेच काय करतो, तर पाण्याचं वहन करतो. आता आपल्याला माहिती आहे पाणी खेचलं जातं वर आणि बरंचसं पाणी हे ट्रान्सपिरेशन मार्फत बाहेर जातं. म्हणजेच पानाची जी रंध्र असतात, स्टोमॅटल ओपनिंग, त्याच्यातून ते बाहेर पडत असतं. आणि हे पाणी वर जात असताना त्याच्याबरोबर म्हणजे जवळजवळ 90% पाणी बाहेर जात असतं संवहनी उतींमुळे. मी संवहनी उतींबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो थोडंफार. तर मिनरल सुद्धा ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्या वनस्पतीमध्ये खेचले जातात. आता हे जे तयार झालेलं अन्न आहे जसं की ग्लुकोज, कारण कार्बन डायऑक्साईड बाहेरून येतो रंध्रांमधून आतमध्ये, क्लोरोफिल असतोच, सूर्यप्रकाश आहे आणि त्यानंतर पाणी, यांच्या सगळ्यांची अभिक्रिया होऊन त्याच्यापासून ग्लुकोज C6H12O6 अशा प्रकारचा आणि O2 ची निर्मिती होते. जो O2 आपल्याला महत्वाचा आहे. आता आपण ते एक्सप्लेन नाही करत आहे, आपण संवहनी उती म्हणजे काय ते बघतोय. तर हे जे अन्न तयार झालं तर आपल्याला माहित आहे वनस्पतींना हात किंवा पाय अशा प्रकारचे कोणते अवयव नसतात. आपण आपलं अन्न आपण हाताने होल्ड करून आपल्या तोंडात टाकू शकतो. परंतु आता हे अन्न तयार झालेलं आहे ते वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी फ्लोएम म्हणजेच रसवाहिनी नावाची एक उती असते आणि विविध भागांमध्ये हे अन्न पोहोचवण्याचं काम ही रसवाहिनी म्हणजे फ्लोएम करत असते. पण बघा, यांना फुले व फळे येत नाहीत. आपल्या सभोवतालच्या ज्या वनस्पती दिसतात ह्याच्यामध्ये अन्नवनासाठी स्वतंत्र उती असतात, परंतु इतर वनस्पतीप्रमाणे ज्या जनरली आपण आपल्या सभोवताली बघतो त्याच्याप्रमाणे फुले किंवा फळे येत नाहीत. त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. बघा, त्याच्या पाठी बीजाणू असतात. आपण पुढे एक स्लाइड बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला पानाची जी मागची कडा आहे त्याच्यावर आपल्याला असे डॉट डॉट दिसतात ब्राउनिश कलरचे, ते म्हणजे बीजाणू आहेत आणि त्याच्यातून त्यांचं प्रजनन म्हणजे दुसरी पिढी तयार होत असते. नेचे जे आहे, उदाहरणार्थ नेचे, मार्सेलिया, टेरिस, लायकोपोडियम इत्यादी ही त्यांच्या वनस्पतींची काही उदाहरणे आहेत. तर त्याच्या स्लाइड विषयी आपण पुढे पाहणार आहोत. या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. आता युग्मक म्हणजेच काय, तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. याच्याविषयी आपण हिबिस्कसच्या फ्लोअरमध्ये 8th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. अलैंगिक प्रजनन म्हणजेच काय, तर असेक्स्युअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सेक्स्युअल ऑर्गन्स जसे की मेल आणि फिमेल गॅमेट इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. म्हणजे ही बीजाणूधानी जी आहे, म्हणजे आपण जे बघितलं बीजाणू निर्मिती होते कुठे, तर नेच्याच्या पानाचा मागचा भाग बघितला तर त्याच्यावर आपल्याला असे ब्राउनिश कलरचे बीजाणू दिसतात. तर ह्याच्यामधून बीजाणू
बाहेर पडतात आणि ते फेवरेबल कंडिशन मध्ये रुजून त्याच्यापासून नवीन झाडं तयार होतात. त्याचप्रमाणे त्यात लैंगिक प्रजनन सुद्धा होतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेल आणि फिमेल गॅमेट यांच्या युनियन मधून सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजेच लैंगिक प्रजनन होत असतं. या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. ह्याच्यापूर्वीच मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. संवहनी युती म्हणजे काय. या सर्वांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असल्याने, जे दिसत नाही, लक्षात घ्या, अप्रकट म्हणजे काय, ते अपिअर होत नाही आणि म्हणून त्यांना अबीजपत्री म्हणजेच क्रिप्टोगॅम्स, लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती असं म्हणतात. याचं क्रिप्टोगॅम्स म्हणण्याचं कारण काय, तर ह्यांचे जे प्रजनन संस्था ज्या आहेत मेल आणि फिमेल गॅमेटच्या, त्या अप्रकट, त्या आपल्याला समोर डोळ्याने दिसत नाहीत, त्या लपलेल्या असतात आतमध्ये आणि म्हणून त्यांना क्रिप्टोगॅम्स किंवा अबीजपत्री वनस्पती असं म्हणतात. इथे पहा तुमच्या समोर एक स्लाइड आहे. त्याच्यात पर्णिकेतील बीजाणुधानी पुंज तुम्हाला दिसतोय बघा. म्हणजे पानावर मागच्या कडेला तुम्हाला अशा प्रकारच्या बीजाणुधानी दिसतात. ब्राउनिश कलरचे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये बीजाणूंची निर्मिती होत असते आणि फेवरेबल कंडिशन म्हणजे सांगितल्याप्रमाणे त्या रुजत असतात. नंतर नेचे बघा. नेचे जी वनस्पती तुम्हाला दिसते त्याप्रमाणे सिलियाजिनेला ही वनस्पती सुद्धा आपल्याला दिसत आहे. लायकोपोडियम या अशा प्रकारच्या टेरिडोफायट्या या विभागातील वनस्पती आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहेत. या पर्णिकांच्या मागे त्यांना बीजाणुधान्या आलेल्या असतात. विचार करा की थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटांतील वनस्पतींच्या शरीर रचनांमध्ये फरक असले तर त्यांच्यातील समानता कोणती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्याविषयी बघितलेलं आहे की थॅलोफायटा म्हणजे काय, तर शैवाल, अल्गे. त्याच्यानंतर ब्रायोफायटा म्हणजे काय, ब्रायोफायटा म्हणजे मुलाभ असलेला, मूळ नसतात तर ते मुलाभ असतात, वर अशी मुळं आलेली असतात. आणि त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितलं टेरिडोफायटा. तर आपल्याला यांचा व्यवस्थित अभ्यास करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनामध्ये फरक असले, म्हणजे फरक असतोच, तो आपण बघितलेला आहे, तर त्यांच्यात समानता कोणती असते. ती समानता मी तुम्हाला क्ल्यू देतो की त्यांचं अन्न त्याद्वारे तयार होतं. आता आपल्याला समजलं असेल की कोणती समानता याच्यामध्ये आहे. ती समानता आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपलं हे तिसरं सेशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यापासून जर आपण विचार केला तर कशा प्रकारे वेगवेगळ्या सायंटिस्टने ही पद्धत दिली वर्गीकरणाची. आणि त्याच्यानंतर आपण आत्ताच जे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा बघितलं ते एचर नावाच्या सायंटिस्टने अबीजपत्री किंवा बीजपत्री म्हणजे ह्याच्यामध्ये क्रिप्टोगॅम्स यांना म्हटलं जातं. क्रिप्टोगॅम्स म्हणण्याचं कारण म्हणजे ह्यांची जी प्रजननांग आहेत ती लपलेली असतात आणि म्हणून त्यांना अशा प्रकारे नाव दिलं जातं. तर ते कशा प्रकारे प्रजनन करतात, लैंगिक पद्धतीने सुद्धा टेरिडोफायटा आणि अलैंगिक पद्धतीने सुद्धा प्रजनन करत असतात, तर याविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, AAS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं विद्यालय आहे की ज्याच्यामधून आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम आपल्या घरीच करू शकता. म्हणजे आपल्याला कोणत्याही स्कूलमध्ये जायची गरज नाही. तर वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला इथे अवेलेबल आहे. म्हणजेच कोणते आपल्याला क्वेरीज असतील, कोणते प्रश्न असतील, तरी आपण ते त्यांच्या मार्फत त्यांना विचारून ते सॉल्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे भरपूर अशा टेस्टचा आनंद सुद्धा आपल्याला मिळेल आणि कशा प्रकारे उत्तर लिहायला पाहिजेत याच्याविषयी सुद्धा मार्गदर्शन आपल्याला तज्ज्ञ शिक्षकांकडून या ऍप मार्फत मिळेल. तर आपण आजच या ऍपला रजिस्टर्ड करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.